हमारे लिए ये नहीं है कि हम लोग जब से ऑर्गेनाइज किया गया है, हम उनके बहुत शुक्रगुजार हैं। आपको पता है कि रोजा एक ऐसी चीज है, रोजा जिससे हम व्रत बोलते हैं, फास्टिंग। रोजा आप देखें कि खाली मुसलमानों में तो है, लेकिन मुसलमानों के साथ हर धर्म के अंदर होता है। आप हिंदू धर्म को देखिए, सिख धर्म को देखिए, जितने धर्म, ईसाई धर्म, जैन धर्म, सब जगह पर रोजा किसी न किसी शक्ल में है। रोजा बोलो, व्रत बोलो, फास्टिंग बोलो, तो पता ही चलता है कि ऊपर वाले मालिक ने रोजा हर समाज में, हर धर्म के लोगों पर फर्ज किया है। कुरान में ये सिखाया गया है, लोगों पर रोजे फर्ज किए गए, जिस तरह तुमसे पहले लोगों को रोजे फर्ज किए गए। तो पता ही चला कि रोजा एक ऐसी इबादत है, फास्टिंग या व्रत एक ऐसी इबादत है जो हर धर्म के अंदर है, और ये इंसान को पाक करने के लिए, इंसान को अच्छा करने के लिए होती है। आपको पता है रोजे के बारे में आता है कि जब एक महीने कुछ शख्स रोजा रखता है 30 दिन, तो मैं मेडिकल साइंस से भी हूँ, तो जो बॉडी के अंदर ऐसी कैंसर सेल बनती है जो बहुत खतरनाक बीमारी होती है, जिसका हमें आपको पता नहीं होता है, तो उस सेल्स को रोजे की हालत में इंसान जब भूखा होता है तो फाइब्रोसाइट्स सेल्स होती है जिसको खाई जाती है। तो वो जो जरासीम है बॉडी के अंदर, जो खतरनाक बीमारी है, आपको पता नहीं पनपने वाली बीमारी है, अगर 12 महीने में इंसान एक महीना रोजा रख ले तो उसके शरीर से बहुत सी बड़ी बड़ी बीमारियां खत्म हो जाती है। फिर धर्म के अंदर हम अमल करते हैं तो धर्म के अपनाने में भी हमें ऐसे बहुत सारे फायदे मिलते हैं। रोजा रखते हैं, व्रत करते हैं, जिससे हम हमारे शरीर को बहुत प्यूरिफाई कर पाते हैं। एक बात ये है। दूसरा बात देखिए रोजे के बारे में कि रोजा जो है वो हमें दूसरे की भूख और प्यास का एहसास कराता है। एक इंसान भूखा होता है, उसको पता होता है भूख क्या है, एक इंसान प्यासा होता है, उसको पता होता है प्यास क्या है। तो रोजा जो है हमें गरीब इंसान की भूख का, एक प्यासे के प्यास का, एक जरूरतमंद की जरूरत का एहसास कराता है। इसलिए आप देखिए मुसलमानों में बड़े पैमाने में रोजा रखते हैं लोगों ने देखा होगा कि अफ्तारी खा रहे लोग, बड़े पैमाने लोग जा रहे हैं खाने के लिए। देखिए इससे बड़े पैमाने पर अगर आपको 10% लोग ज्यादा रोजा खोलने के बाद खाते हुए दिखाई दे, तो इससे 100% ज्यादा लोग खामोशी के साथ घरों पर लोग राशन पहुंचाते हुए दिखाई देते हैं, तो नजर नहीं आ रहे। तो इस तरीके से रोजा जो है लोगों के बीच उनकी जरूरतों को पूरा करने, उनके घर पर अनाज पहुंचाने के लिए ये हमको एहसास दिलाता है कि हम दूसरे की भूख और प्यास को समझ सके। तो ये एक प्यारा सा मैसेज है जो हर धर्म में दिया गया है, इस्लाम में भी है। मैं मीरा चाहता हूँ आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच हिंदू, मुस्लिम, सर्व धर्मीय सर्वांचं मी स्वागत करतो। मागील 4 वर्षापासून पोलीस आयुक्तालय स्थापन झालेलं आहे। 2020 मध्ये पोलीस आयुक्तालय स्थापन झालं। यापूर्वी ठाणे ग्रामीणचा भाग होता आणि काही वसई विरारचा भाग, हे मिळून आयुक्तालय बनवलं गेलं। अनेक अडचणींचा सामना करत विरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाने एक आदर्श पोलीस आयुक्तालय म्हणून महाराष्ट्रात नाव कमावलेलं आहे। बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीमध्ये पोलीस आयुक्तालय खास करून जसं डायल 112 असेल, ज्याच्यामध्ये कुठलाही तक्रारदाराची अडचण असेल तर कमीत कमी वेळामध्ये रिस्पॉन्स टाइममध्ये आपण त्याची अडचण सोडवण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचतो। या बाबतीत मीरा भाईंदर आयुक्तालयाचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे। यापूर्वी माननीय दाते साहेब आयुक्त होते आणि आता श्री पांडे सर आणि हे आयुक्त आहेत, पाटील साहेब अपर आयुक्त आहेत। तर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण चांगल्या पद्धतीने काम जे आहे आपल्या आयुक्तालयामध्ये चालू आहे। यापूर्वी आयुक्तालयात काही छोटे मोठे प्रॉब्लेम मागच्या 1-2 महिन्यामध्ये झाले होते आणि त्या प्रॉब्लेम किंवा ती समस्या सोडवण्यासाठी सर्व धर्मीय, हिंदू, मुस्लिम सर्वांनी खूप चांगलं सहकार्य पोलीस विभागाला केलं। मला एक सांगायचं आहे की मीरा भाईंदर हे जे आयुक्तालयात हा जो भाग आहे, हा जरी महाराष्ट्राचा भाग असला तरी भारतातल्या प्रत्येक कोण्यातून, प्रत्येक ठिकाणावरून लोक या ठिकाणी आलेले आहेत, स्थायिक झालेले, अनेक पिढ्यांपासून स्थायिक झालेले आहेत आणि एक कॉस्मोपॉलिटन किंवा संपूर्ण भारताचं एक प्रतिबिंब मीरा भाईंदरमध्ये आपल्याला दिसतं। व्यापार, उद्योग अशा वेगवेगळ्या कारणासाठी लोक या ठिकाणी आले आणि स्थायिक झालेले आहेत। आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावर आपलं आयुक्तालय आहे, म्हणजे मुंबईचं प्रवेशद्वार म्हटलं तरी
चालेल. पूर्वी आपला जो आयुक्तालयाचा भाग होता किंवा वीरा भाईंदरचा भाग होता समजला जायचा, परंतु आता प्राईम एरिया म्हणून तो आता डेव्हलप होतोय. आपल्याकडे मेट्रो आलेली आहे आणि सगळ्या सुविधा होत आहे. तर मागच्या ज्या काही घटना घडल्या होत्या त्यामुळे वीरा भाईंदरचं आयुक्तालयाचं किंवा या भागाचं नाव थोडं आपल्या देश पातळीवर बदनाम झालं. तर तो जो कलंक आहे तो आपल्याला पुसून काढायचा आहे आणि यापूर्वी ज्याप्रमाणे एकोप्याने सगळ्या पद्धतीने आपण राहत होतो तसाच एकोपा, तशीच एकजूट जी आहे ती आपल्याला दाखवायची आहे. हे वर्ष जसं आपल्याला बघितलं तर पोलीस खात्यासाठी सुद्धा एक आव्हानात्मक वर्ष आहे. मागच्या घडलेल्या घटना त्याचप्रमाणे आता लोकसभेचं इलेक्शन आहे, त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन आहे, त्यानंतर महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि असे सगळे इलेक्शन, त्याचप्रमाणे आपले सगळे सण समारंभ सर्व धर्मियांचे. तर यापूर्वी जसे आपण एकोप्याने साजरे करत होतो तसंच आपण यापुढचे सण समारंभ सुद्धा अतिशय शांततेने, एकोप्याने आणि एकतेचा संदेश देत आपल्याला साजरे करायचे आहे. यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य नेहमीप्रमाणेच आम्हाला आवश्यक आहे आणि आमचंही आपल्याला सगळ्या प्रकारचं सहकार्य जे आहे ते नेहमी असणार आहे. आमचे सर्वच पोलीस स्टेशनमध्ये पूर्वीप्रमाणेच ज्या ज्या ठिकाणी तरी आपण घेत होतो त्या आपण यावर्षी घेत आहोत. फक्त आचारसंहिता असल्यामुळे आम्ही खूप जास्त लोकांना इन्व्हाइट करू शकलेलं नाही. आचारसंहितेचे बरेचसे बंधनं आपल्यावर असतात, तर ते बंधनं पाळून आपल्याला सर्व सण साजरे करायचे आहे. हा रमजानचा पाक किंवा पवित्र महिना मानला जातो आणि या काळामध्ये सर्वच मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर आपलं शेड्यूल जे आहे दैनंदिन ते चेंज करून आपलं धार्मिक कर्तव्य करत असतात. तर आमच्या पोलीस विभागाचं पण त्या सर्व गोष्टींसाठी चांगल्या प्रकारे सहकार्य जे आहे ते दिलं गेलेलं आहे. सगळ्या प्रकारची मदत पोलीस विभागातर्फे आम्ही देत असतो. आपण शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीच्या मीटिंग पण घेतल्या, त्यामध्ये सुद्धा बरेचसे सजेशन्स आम्हाला मिळाले होते. ते सर्व सजेशन्सचा विचार करून आपण त्याची अंमलबजावणी केली आणि आता परवा जे आहे आपले ईद आहे, तर अशा एकदम शांत पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण रमजानचा महिना जो आहे तो आपला पार पडलेला आहे. तर मी सर्वच मुस्लिम बांधवांना याबद्दल धन्यवाद देतो आणि ईदसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.